निवडणूक रोखे हा जगातला सगळ्यात मोठा घोटाळा। कंत्राटदारांना कामं द्यायची आणि बदल्यात निवडणूक रोखे घ्यायचे। संजय राऊतांचा मोदी सरकारवर पुन्हा हल्लाबोल। संजय राऊत यांनी श्रीकांत शिंदेंबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलंय। श्रीकांत शिंदे फाउंडेशन अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांवर आतापर्यंत खर्च करण्यात आलेल्या पैशांचा स्रोत काय? कोट्यवधी रुपये दिलेले दानशूर कोण? संजय राऊतांचा सवाल। पत्राचाळ आरोपी आता पत्र लिहायला लागले। पत्रामधील तपशील मोघम, सगळे रेकॉर्ड्स ठेवलेले आहेत। कोणतीच गोष्ट आरटीआय मध्ये लपत नाही। काही लोकांचं मानसिक संतुलन बिघडलंय। श्रीकांत शिंदे यांची संजय राऊत यांच्यावर टीका। तुमच्या नेत्यांकडे अनेक कंपन्या बोगस आहेत, त्यांची देखील चौकशी झाली पाहिजे। संजय शिरसाट यांची राऊतांवर टीका। सचिन वाझे प्रकरणाचं काय झालं? पत्राचाळ प्रकरणात कोण होतं? खिचडी घोटाळ्यात कोण होतं? शिरसाटांचा राऊतांना सवाल। देवेंद्र फडणवीसांनी संजय राऊतांवर खोचक शब्दात टीका केली। कोण संजय राऊत? दर्जा असणाऱ्या लोकांबद्दल प्रश्न विचारा। राऊतांच्या श्रीकांत शिंदेबाबत मोदींना पाठवलेल्या पत्राबाबत विचारलं असता फडणवीसांची प्रतिक्रिया। जाहीरनामा हा काँग्रेससाठी केवळ कागद। काँग्रेस कधीच आश्वासनं पूर्ण करत नाही। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची काँग्रेसवर टीका। पुणे काँग्रेस नाराज नेते आबा बागुल यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजप प्रवेश करणार का याकडे लक्ष। देशातील अनेक घटकांना डोळ्यासमोर ठेवून संकल्पपत्र तयार। पियुष गोयल यांचं पत्रकार परिषदेत वक्तव्य। 370 कलम, ट्रिपल तलाक, महिला आरक्षण, गरीब कल्याणासाठी मोफत धान्य, गरिबांना पक्कं घर, गॅस सिलेंडर अशी कामं 10 वर्षात मोदींनी केली। गोयल यांची माहिती। साताऱ्यातून उदयनराजेंना आजच उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता। अजित पवार गटाचा मात्र जागेवर दावा अजूनही कायम। शिवसेना ठाकरे गटाचे नेतेपदी निवड झाल्यानंतर अंबादास दानवेंनी पहिल्यांदा चंद्रकांत खैरेंची भेट घेतली। चंद्रकांत खैरेंकडून पुष्पगुच्छ देऊन दानवेंचं स्वागत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रकाश आवाडेंची भेट घेतली। कोल्हापुरातल्या घरी जाऊन मुख्यमंत्र्यांची आवाडेंसोबत चर्चा। आवाडेंची मनधरणी करण्यात मुख्यमंत्र्यांना यश। वंचित बहुजन आघाडीचे श्रीशैल गायकवाड यांचा सोलापूर जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा। प्रकाश आंबेडकर यांनी राजीनामा द्यायला सांगितल्यानं राजीनामा देत असल्याचं गायकवाड यांनी स्पष्ट केलंय। निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाला धक्का। जळगावमधील पदाधिकाऱ्यांसह 400 कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री गुलाबराव पाटील, खासदार प्रतापराव जाधव उपस्थित। पुण्यामध्ये रवींद्र धंगेकर आणि वसंत मोरेंचा मसाला डोसावर ताव। प्रचारादरम्यान दोन्ही उमेदवारांनी मुरलीधर मोहोळ यांच्या प्रभागात जाऊन मसाला डोसा खाल्ला। पुण्याची राजकीय संस्कृती जपणारा व्हिडिओ वसंत मोरेंकडून पोस्ट। भाजपचं संकल्पपत्र नाही तर मोदीजींची गॅरंटी आहे। नरेंद्र मोदी यांचं सरकार आल्यानंतर काय करायचं ते संकल्पपत्रात मांडण्यात आलंय। पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीसांची माहिती। अनंत गीते यांच्या शक्ती प्रदर्शनाला अलिबागच्या शेतकरी भवन इथून सुरुवात। भास्कर जाधव, अनिल तटकरे, जयंत पाटील, पंडित पाटील, माजी आमदार संजय कदम, उल्का महाजन यांच्यासह इंडिया आघाडीतील घटक पक्ष शक्ती प्रदर्शनात सहभागी। महाविकास आघाडीचे साताऱ्यातील उमेदवार शशिकांत शिंदेंचा अर्ज भरण्याआधी साताऱ्यात शक्ती प्रदर्शन। शरद पवार, पृथ्वीराज चव्हाणांसह अनेक नेते उपस्थित। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांच्या चंद्रपूरमध्ये सभा। काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकरांसाठी सभा घेणार। महायुतीचे उमेदवार सुनील मेंढेंच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर। फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळेंची आज संयुक्त सभा। ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटलांच्या प्रचारासाठी आज सांगलीमध्ये महाविकास आघाडीची सभा। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सतेज पाटील मेळाव्याला उपस्थित राहणार। सांगलीमध्ये आज पार पडणाऱ्या महाविकास आघाडीच्या मेळाव्यावर काँग्रेसचा बहिष्कार। विशाल पाटलांना उमेदवारी जाहीर होण्याची अपेक्षा आणि कार्यकर्त्यांची नाराजी असल्यानं काँग्रेसचा मेळाव्याला न जाण्याचा निर्णय। सांगलीच्या जागेसाठी आज रात्री नागपूरमध्ये काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला, थोरात, पटोले, विश्वजित कदम, विक्रम सावंत आणि पृथ्वीराज पाटील यांच्यामध्ये बैठक। उद्या विशाल पाटील
हे अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्यानं बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष. उदय सामंत आणि हेमंत पाटील यांनी खासदार भावना गवळी यांची भेट घेतली. वाशिम इथल्या भावना गवळी यांच्या कार्यालयामध्ये ही भेट झाली आहे. ही निवडणूक मोदी यांची निवडणूक आहे. कोणी कुठेही गेलं तरी जनता मोदींसोबत आहे. धैर्यशील पाटील यांचा शरद पवार पक्षामध्ये प्रवेश करण्यावर भाजप उमेदवार राम सातपुते यांची प्रतिक्रिया. गरीब कुटुंबातील मुलांना धनदांडग्यांनी दिलेली धमकी असल्याचंही वक्तव्य. एमआयएमचे उमेदवार आणि खासदार इम्तियाज जलील यांच्या प्रचारासाठी असदुद्दीन ओवैसींचा आज वैजापूर आणि कन्नड दौरा. छोट्या सभा आणि कार्यकर्त्यांसोबत बैठका घेणार. दिल्लीमध्ये देशातील महिलांच्या बैठकीत मोदींविरोधात उभा राहण्याचा संकल्प. चंद्रकांत खैरे यांची माहिती. ओवेसी कितीही फिरले तरी त्यांना प्रतिसाद मिळत नाही. ओवेसींनी सभा जरी घेतल्या तरीही त्यांना यश मिळणार नाही, खैरे यांचं वक्तव्य. वंचित बहुजन आघाडीचा लोकसभेसाठीचा जाहीरनामा प्रकाशित. जाहीरनाम्यामध्ये 37 मुद्द्यांचा समावेश तसंच एनआरसी आणि सीए कायदा असंविधानिक असल्याचा उल्लेख. बारामती लोकसभेचे उमेदवार सुप्रिया सुळे आणि शिरूर लोकसभेचे उमेदवार अमोल कोल्हे 18 एप्रिलला उमेदवारी अर्ज भरणार. यावेळी महाविकास आघाडीकडून मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन केलं जाणार. मावळचे उमेदवार संजोग वाघेरे 23 एप्रिलला अर्ज भरणार. आदित्य ठाकरे आणि रोहित पवार उपस्थित राहतील. यावेळी आदित्य ठाकरेंची सभा पार पडेल. हेमंत गोडसेंच्या प्रचारपत्रकावर राज ठाकरेंचा फोटो. कार्यकर्त्यांकडून प्रचारपत्रकांचं वाटप सुरू. हेमंत गोडसेंनी 2009 मध्ये लोकसभेची पहिली निवडणूक मनसेच्या चिन्हावर लढवली होती. आज राज ठाकरेंच्या निवासस्थानी मनसेची बैठक. महायुतीतील समन्वय आणि पक्षांतर्गत विषयांवर चर्चा करण्यासाठी बैठकीचं आयोजन. शरद पवार राष्ट्रवादी गटाचे बीडचे लोकसभा उमेदवार बजरंग सोनावणे यांचा माजलगावमध्ये बुलेटवर रॅली काढून प्रचार. भाजप उमेदवार पंकजा मुंडे आणि बजरंग सोनावणे यांच्यामध्ये थेट लढत. छत्रपती संभाजीनगरमध्ये विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचं कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत. क्रेनच्या साह्यानं मोठा हार घालून महिला पदाधिकाऱ्यांकडून दानवेंचं औक्षण. रत्नागिरी सिंधुदुर्गाबाबत महायुतीचा तिढा कायम. किरण सामंत यांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातून निवडणूक लढवण्यावर किरण सामंत ठाम. फडणवीसांकडे गेलेला माणूस रिकाम्या हाताने परत येत नाही. फडणवीस आणि किरण सामंत यांच्या भेटीवर नितेश राणेंची प्रतिक्रिया. उमेदवारीसाठी प्रत्येक जण प्रयत्न करत असतो, त्यात काही गैर नाही. किरण सामंतांच्या फडणवीसांच्या भेटीवर दीपक केसरकरांची प्रतिक्रिया. नारायण राणेंना उमेदवारी मिळाली तर ते निवडून येऊन मंत्री बनू शकतात, केसरकरांचं वक्तव्य. रत्नागिरी सिंधुदुर्गाच्या जागेवर महायुतीचा तिढा कायम. अमित शहा 2 दिवसात निर्णय घेणार. तोपर्यंत नारायण राणेंना शांत राहण्याच्या सूचना देण्यात आल्याची सूत्रांची माहिती. तर किरण सामंतांना फडणवीसांकडून शांत राहण्याच्या सूचना. उद्धव ठाकरे आदित्य ठाकरेंसाठी शरद पवार सुप्रिया सुळे यांच्यासाठी आणि सोनिया गांधी राहुल आणि प्रियंका यांच्यासाठी चिंतेत. हे सगळे एकत्र झाले पण मोदींचा परिवार सर्वसामान्य व्यक्ती आहे. भाजप महाराष्ट्र निवडणूक प्रभारी दिनेश शर्मा यांचं वक्तव्य. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या हेलिकॉप्टरची तमिळनाडूच्या निलगिरीमध्ये तपासणीनंतर राहुल गांधी केरळला रवाना. रामनवमीसाठी 1,11,111 किलोचे लाडू प्रसादासाठी अयोध्येतल्या राम मंदिरात पाठवणार. देवरा हंसबाबा ट्रस्टच्या वतीनं हे लाडू अयोध्येमध्ये पाठवले जातील. सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाच्या एकूण 21 माजी न्यायमूर्तींचं सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांना पत्र. न्यायव्यवस्थेला कमकुवत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. राजकीय लाभासाठी न्यायमूर्तींची प्रतिमा मलिन केली जाते. पत्रातून तक्रार. के कविता यांना 23 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी. मी सीबीआयच्या नाही तर भाजपच्या कोठडीत, के कविता यांचं वक्तव्य. अमरनाथ यात्रा 29 जूनपासून सुरू होणार. 19 ऑगस्टपर्यंत ही यात्रा चालेल. आगाऊ नोंदणीला आजपासून सुरुवात.
IPL मध्ये धोनीनं एक खास विक्रम नोंदवला. शेवटच्या षटकात खेळायला आलेल्या धोनीनं पहिल्या 3 चेंडूंवर लागोपाठ 3 षटकार ठोकले. IPL मध्ये फलंदाजीला आल्यानंतर पहिल्या 3 चेंडूवर सलग 3 षटकार मारणारा धोनी पहिला भारतीय फलंदाज. लाहोरमध्ये अंडरवर्ल्ड डॉन अमीर सरफराज हत्येप्रकरणी सरबजीतची मुलगी स्वप्नदीप यांनी समाधान व्यक्त केलं. मात्र सरबजीत हत्येप्रकरणी अजूनही खटला सुरू ठेवणार असल्याचंही स्पष्ट केलं. अमीर सरफराजनं सरबजीत यांची हत्या केली होती. तुम्ही जे कर्म करता ते तुमच्याकडे नक्की परततं. अज्ञात मारेकऱ्यांचे आभार. आज बहीण दलबीर कौर, पूनम आणि स्वप्नदीप यांची आठवण येते. सरबजीतला किमान इतका तरी न्याय मिळाला. सरबजीतच्या मारेकऱ्याच्या हत्येनंतर अभिनेता रणदीप हुडाची पोस्ट. अभिनेता स्वप्नील जोशीनं अयोध्येतील प्रभू श्रीरामांचं दर्शन घेतलं. इंस्टाग्रामवर पोस्ट करत अनुभव शेअर केला. मैदान चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ. चित्रपटानं जगभरात 23 कोटी 10 लाखांची कमाई केली. इराणचा अनपेक्षित हल्ला रोखण्यात इस्रायल यशस्वी. इराणने सोडलेली 300हून अधिक ड्रोन आणि क्षेपणास्त्र नष्ट केली. इस्रायलनं हवाई दलाचं कौतुक केलं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.